उकडलेल्या बटाट्याची रस्सा भाजी करून दाखवणार आहे छान. तर मी कढई गरम करायला ठेवली आहे. तेल तापले. 1 चमचा जिरं टाकायचं, 1 चमचा मोहरी टाकायची आणि त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकायचं. कांदा नाही टाकायचा आहे, टोमॅटो टाकायचा आहे. तर हे मी 2 मोठे टोमॅटो छान चिरून घेतले बारीक. ते टोमॅटो घालूया आपण त्याच्यामध्ये आणि त्यात थोडंसं मीठ घालायचं आपल्याला, म्हणजे टोमॅटो आपले पटकन शिजतील मिठामुळे. मग मी थोडंसं म्हणजे जी भाजीला जेवढं लागतं तेवढं अंदाजाने ह्याच्यात मी मीठ घालते. पुन्हा आपल्याला मीठ नाही घालायचं त्याच्यामध्ये. आणि बारीक गॅसवर आपल्याला हे टोमॅटो परतून घ्यायचे चांगले. बारीकच गॅस करायचा आणि ह्याला आपण आता झाकण ठेवूया आपण. टोमॅटो आपलं चांगलं शिजलेलं आहे पहा. आता त्याच्यामध्ये थोडंसं मी आलं, लसूण आणि मिरची कुटून घातलेली, ती पण परतून घ्यायची. गॅस बारीकच ठेवायचा आणि चांगली परतून घ्यायची. पण मी त्याच्यामध्ये मिरच्या आहे ना, म्हणजे मिरचट नाही लागायला पाहिजे. ही अशा पद्धतीने भाजी खूप छान लागते बरं का. तुम्ही अगदी जरूर ही भाजी करून पहा उकडलेल्या बटाट्याची. नेहमी आपण रस्सा भाजी करतो, डायरेक्ट कुकरमध्ये शिजवतो, पण आता ही उकडलेल्या बटाट्याची भाजी चवीला एकदम छान लागते. आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालणार आहोत. त्याच्यासाठी मी अर्धा चमचा हळद, एक चमचा जिरेपूड, गरम मसाला थोडासाच घालायचा, छोटाच अर्धा चमचा मी गरम मसाला घालते. थोडंसं कोथिंबीर टाकते त्याच्यामध्ये. आणि आपला घरगुती मसाला आहे ना, कमी तिखट जास्त तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घरगुती मसाला घालायचा. किती तिखट पाहिजे तुम्हाला त्याप्रमाणे. आणि आपलं हे चांगलं परतून घ्यायचं आहे. बघा नुसता मसाला परतला तर इतका छान वास आला ह्या भाजीचा. अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी करून पहा, खूप छान लागते. चपातीबरोबर, भाकरीबरोबर, शक्यतो चपाती फुलकीबरोबर ही भाजी फार छान लागते, भाताबरोबर. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बटाटे टाकायचे. तर मी हे बटाटे असे हाताने कुस्करून टाकणार आहे, चिरायचे नाही बटाटे. हे बघा. आणि अशी ह्याच्यामुळे काय होते, एकदम घट्टसर छान भाजी होते आपली. अशा बटाटे कुस्करून टाकायचे. आणि आता ह्याच्यामध्ये ह्या मसाल्यामध्ये आपला बटाटा चांगला परतून घ्यायचा. गॅस बारीकच ठेवायचा, गॅस मोठा नाही करायचा. हे पहा ह्या पद्धतीने आपण हे चांगलं परतून घ्यायचे. आणि मग आपल्याला हवं तेवढं ह्याच्यामध्ये पाणी घालायचं. तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे त्या पद्धतीने पाणी घालायचं. आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे. आपल्याला मसाला आहे का, बटाटा चांगला मसाल्यामध्ये परतला आहे, एकदम घट्ट अशी भाजी होती. आता ह्याच्यामध्ये आपण तुम्हाला कितपत हवं आहे तितकं पाणी घाला. आता हे मी जवळजवळ 1 ग्लास पाणी घातलं ह्याच्यामध्ये. ह्याला मिक्स करूया आपण आणि ह्याला चांगलं उकळी येऊन द्यायची. आता बटाटा आपला शिजलेला आहे. ह्याला 5 ते 7 मिनटं आता आपण झाकून ठेवूया. हे बघा आपली भाजी आहे ना, एकदम मस्त आणि छान तयार झाली आहे बघा. एकदम छान भाजी तयार झाली आहे बघा. वाटण न घालता इतकी छान अशी घट्ट भाजी झाली आहे बघा. आणि चवीला पण खूप छान लागते, अगदी कमी साहित्यात. आणि 7 ते 8 मिनटात ही भाजी तयार होते. ह्याच्यात वाटण वगैरे घातलं नाही काय नाही, तरी पण ही भाजी आपली बघा किती घट्ट झाली. अशा पद्धतीने तुम्ही अशी भाजी करून पहा, मुलांनाही आवडेल आणि सर्वांना आवडेल ही भाजी अशी. आणि ही एकदम टेस्टी म्हणजे खूपच टेस्टी भाजी झाली. वासच इतका सुंदर होते. ह्याच्यात आपण कुठलेही बाहेरचे मसाले घातले, सर्व घरातला मसाला आहे याच्यामध्ये. तर ही भाजी तुम्ही करून पहा, तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या इथून पुढच्या रेसिपी आणि अगोदर टाकलेल्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि चॅनलला माझ्या लाईक करा. धन्यवाद.